माझ्या जीवनात आली आणि मग पाहायला मिळतंय अशा साधू संतांचा संघ तुमच्या आमच्या जीवनात येतो. केवळ आणि केवळ संत जनानं एक आम्हाला हा सत्याचा संदेश आम्ही जनमात्रापर्यंत पोहोचवण्याचा प्रयास करत आहोत. केवळ समर्थ सद्गुरू माऊलीची कृपा आहे. संत जनानं ब्रह्मज्ञान समर्थ सद्गुरू माऊलीनं तुम्हा आम्हाला दिलं. या ब्रह्मज्ञानाच्या आधारे आम्ही त्या ज्ञानाबरोबर कर्म देखील करण्याचा प्रयास करत आहोत. कारण जसं संत जनानं सद्गुरू माता सुदीक्षाजी आम्हाला समजावतात की लोखंड आहे, ते लोखंड संत जनानं कधी ते लोखंडा लय पावत नाही, त्याचा नाश होत नाही, परंतु त्याला जो गंज चढतो त्याचाच गंज त्याला चढतो आणि मग लोखंड गंजल्यानंतर ते खराब होतं. संत जनानं ही स्थिती संत जनानं तुमची आमची आहे की समर्थ सद्गुरूनं सुंदर ब्रह्मज्ञान दिलं, परंतु ज्ञानाचं संत जनानं त्यापुढे आम्हाला ती 3 कर्म दिली. त्या 3 कर्माचा आधार आम्ही आमच्या जीवनात घेऊन चाललेलो आहे. संत जनानं जीवन जगत असताना अनेक संकटांना सामोरं देखील जावं लागतंय. जन्मदाता प्रभू परमात्मा आहे, जीवनदाता मात्र सद्गुरू आहे. कारण परमात्म्यानं आम्हाला सुंदर नरदेह दिला, परंतु जीवन जगण्याची कला समर्थ सद्गुरू माऊलीनं शिकवली. व समर्थ सद्गुरू माऊलीची आम्ही शिकवण घेऊन त्या आधारे आम्ही जीवन व्यतीत करतोय. मगापासून आम्ही श्रवण करतो आहोत की प्रत्येक माता भगिनी, प्रत्येक महापुरुष संत जनानं तोच एक संदेश आम्हाला देत आहेत की सुख पाहता जवा पाडे, दुःख मात्र पर्वता एवढे. तरी देखील आमच्या जीवनात दुःख आलं तरी सुखाचा संत जनानं हा प्रभू परमात्मा संत जनानं आम्हाला त्यातूनही संत जनानं भवसागर पार करून नेत असतो. राजमाती जे की आम्हाला समजावत आहेत, जिस दिन हमारी परेशानी खत्म हो जाएगी उस दिन संत जनानों, उस दिन हमें यह यकीन आ जाएगा कि हर एक काम गुरु के मर्जी से होता है. राजमाताजींनी सुंदर शब्दात आम्हाला लिहून ठेवलेलं आहे. संत जनानों कोणासाठी तर आमच्यासाठी. कारण आम्ही संत जनानं प्रत्येक वेळेला कुठलं ना कुठलं आमच्या दुःख जीवनात येऊ, अनेक संकट आहेत, मग आम्हाला संत जनानं टेन्शन येतं, परंतु आम्ही हा एक सकारात्मक भाव आम्ही आमच्याजवळ खरोखर आम्ही जीवन सद्गुरूला समर्पित केलं असेल तर आम्हाला तो आमच्या मनात भाव जागृत करणं गरजेचं आहे की माझा गुरु आहे, तो माझ्यासाठी नक्की काहीतरी नक्कीच चांगलं करतो, ह्यापेक्षाही माझ्या जीवनात दुसरं काहीतरी असेल. परंतु सकारात्मक भाव कधी येईल तर खरोखर आम्ही गुरुला समर्पित झालो असेल तर. संत जनानं शबरीनं देखील भक्ती केली. शबरी संत जनानं एका राजाची कन्या होती. मग संत जनानं शबरीच्या जीवनातच सगळी सुख होती. ज्या वेळेला संत जनानं शबरीचा विवाह ठरवला गेला त्यावेळेला बऱ्याच अशा कोंबड्या, बऱ्याच असे बकरे संत जनानं तिच्या वडिलांनी दारात अंगणात बांधून ठेवल्या होत्या. कथा आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांची मेजवानी, त्यांचं जेवण करण्यासाठी. ज्यावेळेला शबरीनं ते पाहिलं त्यावेळेला त्या शबरीला संत जनानं तिनं आपल्या वडिलांनाच प्रश्न केला की हे सगळे प्राणी जे बांधलेले आहेत ते कशासाठी. त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलं की हे प्राणी आहेत ते तुझ्या लग्नासाठी येणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठीच जेवणासाठी त्यांची व्यवस्था केली जाणार आहे. शबरीनं रात्रभर संत जनानं विचार केला आणि मग ठरवलं की माझ्या लग्नाला येणाऱ्या लोकांसाठी एवढ्या प्राण्यांचा बळी जर जाणार असेल तर माझं लग्न न झालं तरी चालेल. संत जनानं तिनं राजवाडा सोडला आणि संत जनानं जंगलाकडे निघून गेली. ज्यावेळेला संत जनानं तिच्या जीवनात संत जनानं एका ऋषींचं आगमन झालं आणि त्यांच्याकडून तिनं ब्रह्मज्ञान प्राप्त केलं. झोपडीत राहून प्रत्येक दिवशी त्या मतंग ऋषींची सेवा करत होती आणि मग संत जनानं सेवा करता करता संत जनानं एक दिवस त्या संत महात्म्याने देखील
तिला आशीर्वाद दिला संत महात्म्यांच्या सान्निध्यात राहत असताना, की कधी ना कधीतरी प्रभू रामचंद्र तुला दर्शन देतील. संत जन एक आपल्या गुरुचा आशीर्वाद घेऊन संत जन प्रभू रामचंद्र आपल्याला दर्शन देणार आहेत. प्रत्येक दिवशी सडा रांगोळी काढून, प्रत्येक दिवशी सारवण करून, फुलं टाकून प्रभू रामचंद्रांची वाट पाहायची. संत जनानं येणारे जाणारे प्रत्येक दिवशी ते शबरीची चेष्टा करायचे की इकडून राम येणार आहे. मग संतजन तिथली वाट साफ करण्याचं काम शबरी करायच्या. आणि मग शेवटी संत जनानं या प्रभूला सुद्धा आपल्या भक्ताची लाज राखावी लागते. आणि या शबरीच्या संत जनानं एक आपल्या भक्तीसाठी संत जनानं प्रभू रामचंद्रांना देखील तिथे यावं लागलं. शबरीची उष्टी बोरं सुद्धा प्रभू रामचंद्रांनी खाल्ली. कारण संत जनानं भक्ती होती. भक्ती नाही साधी होळी, भक्ती आहे सुळावरची पोळी. जी भक्ती संत जनानं शबरीनं केली तीच भक्ती आज तुमच्या आमच्या जीवनात आलेली आहे. पण शबरीचं जीवन समर्पित वालं होतं. आणि मग संत जनानं आपला देह देखील त्या शबरीनं प्रभू रामचंद्रांच्या चरणावर आपला देह त्यागला. संत जनांना आम्हाला देखील समर्पणवाला भाव कधी येईल. संत जनाबाई, संत मीराबाई, संत सखूबाईचा उल्लेख केला गेला, कारण त्या सुद्धा तुमच्यासारख्या एक नारी होत्या. संत जनानं संत जनाबाई, संत सखूबाईची जी भक्ती होती त्याच पद्धतीची भक्ती समर्थ सद्गुरु माऊली तुम्हा आम्हाला करायला शिकवते. जग क्या जाने भक्ती है, प्रभू को पाना भक्ती है. हे प्रभूला पाहण्यासाठी समयाची सद्गुरु माऊली आमच्या जीवनात घेणं गरजेचं आहे. समयाची सद्गुरु माऊली तुमच्या आमच्या जीवनात आली. आम्हाला भक्तीचा रंग चढला. परमादरणीय आमच्या विचारिताई आम्हाला समजावत होत्या की भक्तीचा रंग चढण्यासाठी साधू संतांचा संग लागतो. साधू संतांचा संग ज्या वेळेला आमच्या जीवनात येतो मग भक्तीचा आनंद देखील आमच्या चेहऱ्यावर दिसू लागतो. भक्ती कशा प्रकारे करावी साधू संतांनी आम्हाला ती शिकवली. मर्मन जाणे जगभक्तीचे, ईश्वर प्राप्ती खरी भक्ती, त्यागुण भ्रमशंखा सद्गुरूला प्रसन्न करणे खरी भक्ती. व तो भक्तीचा आधार आम्ही आमच्या जीवनात घेणं गरजेचं आहे. महापुरुष संत जनानं हर पल हर क्षणाला ते आम्हाला समज देतात की सेवा करा, सत्संग करा, सिमरन करा. ही केवळ सेवा, सत्संग, सिमरन ही तीन कर्म ज्ञानाबरोबर आम्हाला करणं गरजेचं आहे. युगदृष्टा बाबा हरदेव सिंहजी देखील आम्हाला समजावायचे की ज्ञान में कर्म ढल जाए तो जीवन शृंगार बने. खरोखर जीवनात सुंदरता आणायची असेल तर आम्हाला समर्थ सद्गुरूला, जी समर्थ सद्गुरूंना आम्हाला तीन जी कर्म दिलेले आहे ती कर्म संत जनांनो आमच्या जीवनात आचरणात आणायचे आहेत. सत्संगजी सुदीक्षा सद्गुरू माता सुदीक्षाजी देखील आम्हाला तीच एक ग्वाही प्रत्येक वेळेला देत असतात. कारण आम्हाला अहंकार देखील त्यागायचा आहे. प्रेम, नम्रता, सहनशीलता, दैवी गुण समर्थ सद्गुरू माऊलींना दिलेले आहे. आणि अहंकार आम्हाला त्यागायचा आहे. कारण एका ठिकाणी माताजींनी आम्हाला सुंदर शब्दात समजावलेलं आहे की एक साप करवतीच्या पातावरून चालत होता आणि तो चालत असताना संत जन ते करवतीची पात होती ते अंगाला टोचून संत जनानं तो रक्तबब्बा झाला. परंतु संत जनानं अहंकार, द्वेष त्याच्याकडे असल्या कारणाने त्याच्या अंगातून रक्त येत असताना त्याला वाटलं की ह्याने मला घायाळ केलं. म्हणून संत जनानं पुन्हा पुन्हा तो साप त्या करवतीच्या पातावर डंक मारत राहिला, आणखीन घायाळ झाला. आज सद्गुरूंना आम्हाला प्रेम, नम्रता, सहनशीलता दिलेली आहे. दैवी गुण समर्थ सद्गुरू माऊलीने दिले आहे. त्याही पुढे जाऊन युगदृष्टा बाबा हरदेव सिंहजी महाराज देखील आम्हाला समजावत आहेत की जसं जीवन आम्हाला मिळालं आहे त्या जीवनाच्या आधारात जर खरोखर आम्ही ह्या निराकाराचा आधार घेतलेला आहे आमचं जीवन देखील सुंदर बनायला वेळ लागणार नाही. शहंशाहजी समजावत आहेत की नम्र स्वभावे सदा असावे, वचन असे या सद्गुरूचे, विनम्र होऊन जगी चालणे हेच दागिने शिष्याचे. संत जननो प्रेम, नम्रता, सहनशीलता
आम्ही आमच्या जीवनात अंगीकारणं गरजेचं आहे. ज्यावेळी संतजनांनो आम्ही हे 3 गुण आम्ही आमच्या जीवनात अंगीकारू, खरोखर आम्ही साधू संतांच्या चरणावर नम्रपणे आम्ही धन्यंकार करू, आपोआपच संतजनांनो संत महात्मा देखील त्याच प्रकारे आम्हाला ते प्रेम देत असतात. आणि इथं उभं राहिल्यानंतर आम्ही सहज म्हणतो की प्रेमाने बोला धन्यंकार. ते प्रेम कोणी दिलं तर समर्थ सद्गुरू माऊलीनं ते प्रेम तुमच्या आमच्यासाठी, तुमच्या आमच्याकडून त्याच प्रकारचं प्रेम आम्ही तुम्हाला एकमेकाला देत असतो. संतजनांनो आम्हाला कुठलीही संपत्ती, जसं शहंशाजी समजावत आहेत की संपत्ती धनधान्यासाठी मानव नित्य धावत असे, सद्गुरु सेवा करण्याने ते धन चालून येत असे. ज्या सुख शोधा मी साठी मित्रा, सदैव तू धडपड करीसी, सर्व सुखांची होईल प्राप्ती, जडता प्रीती संतांशी. शहंशाजी सुंदर शब्दात तुमच्या आमच्यासाठी वर्णन करून ठेवलं. संतजनांनो असं हे जीवन समर्थ सद्गुरू माऊलीच्या चरणावर समर्पित करणं गरजेचं आहे. समर्पणवाला भाव आमच्याकडे जागृत होणं गरजेचं आहे. राजमाताजींनी प्रत्येक ठिकाणी संतजनांनो ह्या नारी सत्संगचा सन्मान केला. शहंशाजींनी संतजनांनो बाबा गुरुबचन सिंहजींबरोबर राजमाताजींना स्टेजवर बसवलं आणि तेच संतजनांनो आज स्थान सद्गुरू माऊलीनं तुम्हा आम्हाला संतजनांनो दिलेलं आहे. आमची कोणतीही अवकात नव्हती की इथे बसून बोलण्याची. ही सद्गुरूनं संतजनांनो तुम्हा आम्हाला दिलेली एक सेवा आहे. ती सेवा संतजन आपण करत करत संतजन सेवक गुरुचा सदैव काळी दास बनून राहत असे, सेवक तेची कर्म करीतो जे जे सद्गुरू सांगत असे. खरोखर संतजनांनो गुरुच्या वचनावर चालण्यासाठी आम्हाला साधू संतांचा संघ पाहिजे. गुरु के वचन पे चलना है मुश्किल, परी चलने वालों ने पाई है मंजिल. संतजनांनो परम आदरणीय महात्मा विचारांची चिपळूणात यायचं म्हटल्यानंतर सारखी आठवण होते. कारण संतजनांनो कधी चिपळूणात यायचं म्हटलं आणि परमादरणे आमच्या चाळकेताईने फोन केला. चाळकेताईंना सहज असे म्हणायची तुमची प्रसादी वगैरे नसली तरी चालेल, पण महात्मांचं दर्शन फार महत्वाचं आहे. संत दर्शन दुर्लभ आहे. आणि मग संतजनांनो इथपर्यंत आम्हाला पोहोचवण्याचे महात्माने आम्हाला मार्गदर्शन केलं. म्हणूनच संतजनांनो आम्ही इथपर्यंत पोहोचलो. कारण कर्मातनं संतजनांनो महापुरुष शिकवत असतात. महात्माने ती संतजनांनो आमच्यासाठी एक सद्गुरूंना तर दिलीच, परंतु ज्या महापुरुषाने आम्हाला मार्गदर्शन करून इथपर्यंत पोहोचणं आमची कोणतीही अवकात नव्हती इथे बोलून इथं बसून बसण्याची. परंतु संतजनांनो प्रत्येक वेळेला संतजनांनो महात्माने ते कर्म आमच्याकडून करून घेतलं. जसं महात्माना अपेक्षित होतं तशा प्रकारचं कर्म आम्ही करणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला त्यांच्या वचनाचा आदर करून जर आम्ही खरोखरच संतजनांनो महापुरुषांची वचनं आम्ही श्रवण करून जर आमच्या जीवनावर उतरायची म्हटली तर संतजनांनो त्यांच्या विचारांना सुद्धा संतजनांनो आम्ही गती देणं गरजेचं आहे. सुंदर स्वप्न होतं की माता भगिनींनी तबला शिकावा, पेटी शिकावी. आणि मग संतजनांनो त्या नारी झोनच्या नारी समागमामध्ये उल्लेख देखील परमादरणीय पवारजींनी केला की महात्मांचं स्वप्न आज पूर्ण झालं. संतजन असे किती उदाहरण संतजनांनो महापुरुष आमच्या समोर ठेवून गेले. कशासाठी संतजना तो आमच्या जीवनात सद्गुरूचं कार्य ज्या वेळेला करत असतो सद्गुरूला संतजनांना आम्ही समर्पित होऊन ते कर्म करणं गरजेचं आहे. केवळ साधू संत महात्मा तीच शिकवण देतात. एखाद्या भगिनींच्या कर्मातून देखील आम्हाला तीच शिकवण घ्यायची आहे. ज्या वेळेला संतजनांना एखाद्या भगिनींचं कर्म आम्ही पाहतो सद्गुरू माता सुदीक्षाजी देखील आम्हाला समजावतायत की एखादीनं एखादा सुंदर दागिना केला, आपल्याला देखील वाटतो की त्या ताईंनी केला आहे, आपल्याकडे देखील असा सुंदर दागिना असावा. परंतु सद्गुरू माऊली त्यापुढे जाऊन आम्हाला समजावते की असं कर्म एखाद्या भगिनींचं पाहाल त्यावेळेला ते कर्म तुमच्यात कसं उतरेल ह्याचा संतजनांनो तुम्ही विचार करा की ते त्या ताईंचं कर्म असं आहे, त्या ताई सेवा अशा करतायत, माझ्याकडून ही सेवा कधी घडेल. हा जेव्हा सेवा भाव आमच्या जीवनात येईल खरोखर सद्गुरू आपोआप आपली झोळी भरणार आहे. मग सत्संगाचे आम्ही कोणावर विश्वास ठेवावा तर संतजनांनो गुरुच्या वचनावर ज्यावेळेला आम्ही चालतो आहोत. गुरु संतजनांनो तुम्हा आम्हाला हे जीवन जे दिलेलं आहे, ज्या ज्योतीचा अंश तू प्राण्या जाणून घे तू त्या प्रभूला, ज्याने दिधली सुख संपत्ती
ओळखून घे त्या प्रभूला. व संत जनानं आम्ही त्या प्रभूला तर नक्की ओळखलं, परंतु त्या प्रभूला ओळखल्यानंतर प्रभूनं आम्हाला जी वचनं सांगितलेली आहे ते वचनं देखील आम्ही पालन करणं गरजेचं आहे. आम्ही त्याप्रमाणे आमचं कर्म करतो का? आम्ही जर संत जनानं अशा प्रकारची जर कर्म करत असू, खरोखर संत जनानं तुमच्या आमच्या जीवनात आनंद येणार आहे. युगदृष्टा बाबा हरदेव सिंहजी महाराजांनी देखील आपल्या कर्मातून आम्हाला दाखवलेलं आहे की ज्या वेळेला संत जनानं एका राजसभेत संत जनानं बाबाजीला जायचं होतं आणि मग संत जनानं बाबाजी ज्या वेळेला त्या सभेला निघाले त्यावेळेला प्रबंधक महात्मा जे होते त्या प्रबंध महात्मानी बाबाजींना अडवण्याचा प्रयत्न केला की बाबाजी तुम्ही त्या सभेला न जाता आपला प्रतिनिधी कोणाला तरी पाठवावं. बाबाजी पुन्हा पुन्हा त्या महापुरुषांना विचारत होते की त्या सभेपासून मला रोखण्याचं तुमचं नेमकं काय म्हणणं आहे. त्यावेळेला प्रबंधक महापुरुषांनी सांगितलं की सद्गुरूचं स्थान हे वेगळं आहे आणि त्या सभेत बसण्यासाठी एक सारखीच सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे आणि ते प्रबंध व्यवस्थेला मान्य नाही. या संत जनानं युगदृष्टा बाबा हरदेव सिंहजी महाराजांनी सहज आणि सुंदर शब्दात त्या महापुरुषांना समजावलं की मिशनचा आवाज आणि सत्याचा संदेश ते लोक मानायला तयार असतील तर दास जमिनीवर देखील बसायला तयार आहे. संत जनानं कर्मातून बाबाजींनी आमच्या समोर ठेवलं. नेमकं आम्ही बाबांच्या वचनातनं नेमकं काय घ्यायचं आहे, कोणती शिकवण आहे बाबांच्या आमच्या जीवनात आचरणाचे. महापुरुष सरळ सरळ आमच्या जीवनात सुंदरता देऊन गेलेले आहेत. कर्माने संत जनानं आम्हाला जाणीव करून देत आहेत. मग संत जनानं बाबांच्या वचनातून संत जनानं बाबांच्या कर्मातून नेमकी शिकवण कोणती की एक महापुरुषांचा एकमेकांचा आदर सत्कार करणं आम्हाला गरजेचं आहे. सत्संगजी आम्ही तो एक प्रयास करूया की भक्तीच्या वाटेवर जात असताना संत जनानं प्रत्येक वेळेला शुक्रिया या सद्गुरूचे अदा करणं गरजेचं आहे. युगदृष्टा बाबा हरदेव सिंहजी महाराजांना हरदेववाणीच्या पदातून देखील आम्हाला समजावलेलं आहे की शुकर किया जा तू मालिक का शुक्रा नाही भक्ती आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला संत जनानं ह्या ईश्वराचा आभार मानण्यातच खरा आनंद आम्ही मानला पाहिजे. परीस बनून सद्गुरू माऊली आमच्या जीवनात आली. जीवनाचं कशा प्रकारे सोनं करून घ्यायचं आमच्या हातात आहे. सत्संगजी शेषजीनं आम्हाला ते समजावलेलं आहे की सद्गुरू माझा पारसा आहे तया कसोटी ग्रंथ पुराण. सद्गुरू माझी ज्ञान देवता केवळ ग्रंथा माझी लिखाण. युगान युगे संत जनानं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणात देखील ह्या प्रभू परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. परंतु ह्या प्रभू परमात्म्याचं साक्षात रूप आम्हाला दाखवून दिलं ते एका सद्गुरू माऊलीनं. घट घट वासी निरंकार हा भाव बनीचे जाण तसे सकल जनांची जाणी अंतरे जगती आहे कोण कसे. युगदृष्टा बाबा हरदेव सिंहजी महाराजांनी समजावलं नाही. अंतरे आम्ही समर्थ सद्गुरू माऊली आहे. आम्ही तोच एक प्रयास करणं गरजेचं आहे की मनाचा भाव आहे तो भक्तीचा आनंद घेण्यासाठीच संत जनानं हे मन शुद्ध असणं गरजेचं आहे. ह्या मनात संत जनानं चंचलता न येता स्थिरता येणं गरजेचं आहे. प्रभू परमात्मा आमच्या बरोबर आहे. प्रभू परमात्म्यात आम्ही राहतो ही जाणीव सदानकदा संत जनानं असणं गरजेचं आहे. ही जाणीव कधी होते तर संत घरात आम्ही असतो त्यावेळेला देखील प्रभू परमात्मा आमच्याबरोबर असतो. मग कुठेतरी संत जनानं आम्ही टी व्ही बघण्यात किंवा शेजाऱ्यांजवळ गप्पा मारण्यात देखील वेळ घालवतो. परंतु संत जनानं अशा साधू संतांच्या जेव्हा संत जनानं साधू संतांच्या संगतीत येतो त्यावेळेला संत जनानं एकाच ईश्वराचे एकाच प्रभू परमात्माचे तुम्ही आम्ही गुणगान गात असतो. केवळ एक समर्थ सद्गुरूची कृपा आहे की साधू संतांचा संघ प्रत्येक वेळेला जीवनात येण्यासाठी ती 3 कर्म संत जन हर पल क्षणाला आम्हाला ती त्या कर्मांची देखील आठवण राहणं गरजेचं आहे. हे सत्संगजी बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. मग बोले संत जनानो हे बोल आहेत ते बोलण्यापेक्षा कारण बाबाजी देखील समजावते की बोलाच्या आवाजापेक्षा कर्माचा आवाज श्रेष्ठ आहे. मग कर्म संत जनानो कुठली कर्म आम्ही करायची आहेत
बोलणारे बाबाजींनी देखील समजावलं आहे की एक एक संत माझा एक एक ग्रंथ आहे. तर बोलाच्या आवाजापेक्षा आम्ही कर्म, आमच्या कर्मातून ते दिसणं गरजेचं आहे. बाबाजींनी देखील संत जनानो, जे शाळेचं वय होतं, शाळेत जायचे बाबाजी, त्यावेळेला संत जनानो बाबांचा एक मित्र होता. सत्संगाची चॉकलेटचा डब्यातून चॉकलेट नेलेलं होतं आणि बाबांच्या त्या मित्राला त्यावेळेला ताप आला होता. संत जनानो, तो बाबांचा मित्र संत जनानो शाळेत आला नव्हता. आता हे चॉकलेट एकट्यानं खायचं कसं? बाबाजींनी मनात विचार केला, मी चॉकलेट हे एकट्यानं खाऊ कसं? संत जनानो तसंच चॉकलेट डब्यातनं घरी घेऊन आले. ज्यावेळेला दुसऱ्या दिवशी संत जनानो तो मित्र शाळेत आला, त्यावेळेला त्याला बाबाजींनी प्रश्न केला, काल शाळेत नव्हतास, मी चॉकलेट खाऊ शकलो नाही. संत जनानं ज्यावेळेला त्या मित्रानं सांगितलं की मला ताप आला होता म्हणून मी काल शाळेत नव्हतो, त्यावेळेला बाबाजींनी त्या डब्यातलं मऊ झालेलं चॉकलेट संत जनानं काढलं आणि त्याच्या हातात दिलं. केवढी संत जनानं कर्मातून शिकवण तुम्हा आम्हाला सद्गुरू देऊन गेले. समयाची सद्गुरू माऊली देखील तोच संदेश तुम्हा आम्हाला देते की केवळ जीवन आहे, ते जीवन जगताना प्रत्येक वेळेला भक्तीला प्राधान्य द्या. भक्ती कशी करावी साधू संत महात्मा शिकवतायत, परंतु आमचं तेवढं कर्म बनत नाही. आम्ही कुठेतरी खोल संत जनानो कुठल्या तरी गोष्टीचा देखील विचार करतो. प्रत्येक उत्तर संत जनानो, संत माता भगिनी, संत महापुरुषांच्या मुखार ज्या वेळेला आमच्या मनात प्रश्न निर्माण होतो, त्यावेळेला प्रत्येक माता भगिनींच्या, महापुरुषांच्या मुखातून त्याची उत्तरं देखील मिळालेली असतात. मनाला प्रश्न विचारणं गरजेचं आहे की माझ्या भक्तीला संत जनानो मी भक्ती करतो आहे, परंतु ह्या भक्तीला संत जनानो जसं गुरुचं वचन आहे त्याप्रमाणे मी चालतो का? केवळ संत जनानो आम्ही सत्संगमध्ये येतो, नुसतं शरीर घेऊन सत्संगमध्ये येऊन उपयोग नाहीये. ते मन आहे ते देखील संत जनानो ह्या सत्संगमध्ये येणं गरजेचं आहे. ज्यावेळेला हे मन संत जनानो, एका ठिकाणी दासीनं वाचलं होतं की दुकान उघडं ठेवा. दुकान म्हणजे हे दोन कान आहेत ते उघडे ठेवा. पण ते दोन कान उघडे ठेवून संत जनानो आम्ही ते जे महापुरुषांची येणारी विचारधारा आहे ती दोन कानाने श्रवण करणं गरजेचं आहे. मग श्रवण केल्यानंतर ते आत्मसात करणं गरजेचं आहे. आणि आत्मसात केल्यानंतर संत जनानो आमच्या जीवनात आचरण करणे गरजेचे आहे. मग अशी समर्थ सद्गुरू माऊली तुमच्या आमच्या जीवनात आले. अहो भाग्य आहे की आम्ही अशी भक्ती संत जनानो या प्रभूला जाणून भक्ती करत आहोत. साधू संतांनी, तुकाराम महाराजांनी देखील तोच प्रयास केला. तुकाराम महाराजांनी देखील सांगितलं की जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसे हाती धरून या. संत जनानो इथे आणणारा देखील एक प्रभू परमात्मा आहे. तुमचं दर्शन देण्यासाठीच संत जनानो त्या प्रभू परमात्म्यानं इथपर्यंत आणलं. हा संत जनानो विश्वास आमचा दृढ होणं गरजेचं आहे. आणि असा हा दृढ विश्वास साधू संतांच्या संगतीत मिळतो. राजमाताजींनी देखील समजावलं. कारण संत जनानो एका ठिकाणी संत जनानो माताजी संगत मध्ये होत्या. एक भगिनी संत जनानो माताजींचे, राजमातांचे स्टेज विचार संपल्यानंतर त्या भगिनी संत जनानो राजमाताजींजवळ गेल्या आणि राजमाताजींना संत जनानो त्यांनी एक सहज प्रश्न केला की माताजी, माझ्या लग्नाला 10 वर्ष झाली परंतु संतान नाही. छोट्या संगतमध्ये छोटस एक बालक होतं. आम्हाला भरपूर कुलवंत आहे, मा तुझे प्रणाम. बरीच अशी निरंकारी मंडळाची प्रकाशनं देखील आहेत. आणि मग त्या छोट्याशा बालकानं जो त्या बाळाच्या हातात खुळकुळा एक होता तो त्या भगिनी पुढे समोर ठेवला आणि त्या भगिनीला सांगितलं की माताजी, तुमच्या घरी ज्या वेळेला बालक येईल त्यावेळेला हा खुळखुळा त्या बाळाला खेळायला द्या. संत जनानो राजमाताजी समोर होत्या. राजमातांजी काही बोलल्या नाही, फक्त त्या भगिनीच्या डोक्यावर हात ठेवला. कालांतराने संत जनानो ते बाळ देखील त्यांच्या घरात जन्माला आलं. कारण संतांची वाणी आहे. मग भले लहान मूल असो की मोठे महापुरुष, संतांची वाणी आहे, फुकट कधीच नाही. परंतु आमचा विश्वास दृढ असणं गरजेचं आहे.
केवळ संत जनानो मागे तो मिले भीक, न मागे तो मिले मोती. मागितली तर रस्त्यावर भीक देखील मिळेल, परंतु सुंदर वचन संत जनानो समर्थ सद्गुरू माऊली संतांच्या मुखारबिंदूतून वदवत असते. आम्ही विचार करूया, अशी समर्थ सद्गुरू माऊली आमच्या जीवनात आली आहे. एका ठिकाणी संत जनानो एक राजा होता आणि एक भिकारी संत जनानो भीक मागत होता. ज्या वेळेला संत जनानो तो भीक मागता मागता राजाच्या राजवाड्यासमोर येतो आणि मग संत जनानो राजा दैनंदिनी अवस्था त्याची पाहतो आणि मग राजा त्याला विचारतो की तुला नेमकी कोणती भीक मी देऊ. तो म्हणतो मला एक थाळी द्या, माझी थाळी फुटली आहे, भीक आलेली सगळी त्याच्यातून पडून जाते, गळून जाते. राजानं विचार केला की ह्याला काय नेमकं द्यावं. राजानं सुंदर एक सोन्याची संत जनानं एक कटोरा त्याला दिला आणि तो कटोरा संत जनानं राजानं त्याच्या स्वाधीन केला आणि जा म्हणाला. संत जनानं सवय झालेली होती भीकच मागायची. सोन्याचा कटोरा देऊन देखील संत जनानं तो भीकच मागायचं काम करत होता. आम्हाला देखील समर्थ सद्गुरू माऊलीनं हे ब्रह्मज्ञान दिलेलं आहे, हे ईश्वराची प्राप्ती करून दिलेली आहे, संग संग प्रभू परमात्मा दाखवून दिलेला आहे. आम्ही संत जनानं त्या माऊलीच्या चरणी समर्पित होणं गरजेचं आहे. समर्पण भाव आमच्याकडे जागृत होणं गरजेचं आहे. आशीर्वाद करा. वेळ देखील पुढे सरकली आहे. दासी सर्वांच्या चरणी धन्यंकार करते, कारण संत जनानं जे बोल आहेत ते समर्थ सद्गुरू माऊलीचे आहेत. दासीच्या मुखार बिंदूतून एखादं कटू वचन गेलं असेल तर दासीला उदाहरणत करणाने क्षमा करा. आणि जसं शहनशाहजी समजावत आहेत की हात जोडून विनंती माझी, करीतो वारंवार प्रणाम, अवतार म्हणे हे विश्वपालिका, टाकी झोळीत आपले नाम. गरज आहे ती नामाची. प्रत्येक वेळेला संतजनानं हे अखंड नामस्मरण, संतजनानं समर्थ सद्गुरू माऊलीला जे अपेक्षित जीवन आहे ते अपेक्षित जीवन जगण्यासाठी साधू संतांचा संग धरा. प्रेमाने बोला. धन्यंकार जी.